नमस्कार मित्रांनो, कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात। आज कॉलेजचा पहिला दिवस होता, त्यामुळे थोडंसं दडपण तिच्यावर आलेलं। तसं कॉलेज तिने आधीही बघितलेलं, पण तेव्हा ती फक्त ॲडमिशनसाठी आली होती आणि आज ती एक स्टुडंट म्हणून आली होती, त्यामुळे आजचं दडपण वेगळं होतं। गजा काकांनी तिला कॉलेजच्या गेटसमोरच उतरवलं होतं। गेटसमोर उभं राहून तिने एक नजर कॉलेजवर टाकली। समोरच एक 4 मजल्यांची इन्स्टिट्यूट तिला दिसत होती। लेक्चर स्टार्ट झालेले, त्यामुळे बाहेर कोणीच नव्हतं। तशी ती उशिरा जॉईन झालेली आणि पहिल्याच दिवशी उशिरा आलेली, त्यामुळे तिचा पहिला दिवस फक्त आणि फक्त तिच्यासाठी पाहिला होता, इतरांसाठी नाही। बॅग आणि पेपर होल्डर सावरतच तिने गेटमधून एंट्री घेतली। आज ती कारने आलेली म्हणून काही वाटलं नव्हतं, पण उद्यापासून हे सगळं घेऊन तिला ट्रेनने ट्रॅव्हल करायचं होतं, त्याचंही एक दडपण आलेलंच। सवयच नव्हती इतकं सगळं घेऊन ट्रॅव्हल करायची। रेड रंगाचे लेगिन आणि त्यावर डार्क ब्ल्यू कुर्ता, केसांचा पोनी बांधलेला। तिच्या नाजूक बांध्यामुळे ती कॉलेज गोईंग गर्ल्स वाटत होती। पण थँक्स टू कविताताई, तिच्या हातात असलेल्या चुड्यांमुळे तिचं लग्न झालं आहे हे कोणालाही न सांगता समजत होतं। सर्व सावरत ती कॉलेजमध्ये जाऊन पोहोचली। कुणालची आजची सकाळ एकदमच मस्त होती, त्याच मूडमध्ये तो ऑफिसला गेलेला होता। प्रथमेश आला नाही। कपाळावर आट्या पाडतच त्याने त्याच्या पियेला विचारलं, सर साईटवर गेलेले आहेत, तिकडूनच येतील, मगाशी फोन आलेला। मानेने सांगितलं तसं त्याने मान हलवली। राहुलला बोलावलं आहे, त्यानं मानेजवळच निरोप देत लॅपटॉप ऑन केला। थोड्याच वेळात राहुल तिकडे हजर झाला होता। राहुल सराफचं प्रोजेक्ट कसं चालू आहे? राहुल येताच कुणालने विचारलं। ऑनगोईंग आहे, डिझाईन्सचा अजून फायनल होत नाहीत, राहुलने तसं सांगितलं आणि कुणालच्या कपाळावर आठीच पडली। किती दिवस झाले तेच फायनल होतंय? ह्यावेळी कुणालचा आवाज चिडलेला होता। आवाजात बॉसची झलक होतीच। सॉरी, पण आपण बनवलेला प्लॅन आधी त्यांना आवडला होता आणि आता प्रत्येक वेळेस ते काही ना काही चेंजेस सांगत आहेत। त्यांना विचारातच घेऊन चेंजेस केले तरी त्यांना ते आवडत नाही, राहुलने सांगितलं। खूप मोठा प्रोजेक्ट होता तो, त्यामुळे त्यामागे लागणारे एफर्ट्स तसेच असणार होते। कुणाल त्याचाच विचार करत हरवला होता। मला सर्व मेल कर आधी केलेले, त्यांना प्रत्येक वेळी काय चेंजेस हवे आहेत ते, आणि लेटेस्ट वाला सुद्धा। काहीसा विचारातच तो बोलला, ओके सर, आता पाठवतो, राहुलने ग्रीट केलं। काल तुझ्या अंडर न्यू जॉईन आली आहे, तिचं काम कसं आहे? कुणालने अंदाज घेतच विचारलं। सर, तिला यातलं काहीच माहिती नाही, ती अजून शिकते आहे, राहुलने सांगितलं। सर्व समजून घ्यायला थोडासा वेळ लागेल, कुणालने बोललं तसं राहुलने मान हलवली। थोडा वेळ इतर प्रोजेक्ट्सबद्दल बोलून राहुल तिथून गेला। प्रथमेश सोबत बोलून पिया आपल्या मार्गाने गेली होती, तरी विचार मात्र त्याचे चालू होते। प्रथमेशच्या समोरून ती रागात बाहेर पडली असली तरीही बाहेर जाऊन मात्र ती एका जागेवर स्तब्ध उभी होती। तिच्याही नकळत तिचं मन जड झालेलं होतं। आता कॉलेजला जाण्यात काहीच अर्थ उरलेला नव्हता। तिचं लक्ष तिकडे लागणार नव्हतंच, उलट ती तिकडे गेली असती तर तिच्या ग्रुपने प्रश्न विचारून तिला हैराण केलेलं असतं। त्यामुळे तिने तिच्या ग्रुपवर मेसेज टाकला होता। प्रथमेशला भेटून ती घरी जात असल्याचा, आणि तशीच ती तिच्या घराजवळ असलेल्या त्या घरात गेली। राजकारण आणि त्याचे साईड इफेक्ट्स खरंच पर्सनल असं इथे काहीच नसतं। प्रथमेश तिकडेच बसून तिच्या विचारात हरवला होता। याचं राजकारणाचे कितीतरी निगेटिव्ह इफेक्ट्स त्यांना माहिती होते। त्याचं उठणं बसणं, शाळा कॉलेज, सर्वच गोष्टी नेहमी सर्वांच्या नजरेत असायच्या। आजोबा राजकारणी आणि आई आजी समाजसेविका। बघायला गेलं तर दोघेही समाजाच्या भल्याचाच विचार करणारे, पण तरीही त्यांच्यात तफावत मात्र किती होती। राजकारणी लोक आधी स्वतःचं हित बघणारे आणि फक्त मीडियासमोर गरिबांसाठी भांडणारे होते, तर समाजसेवक अस्तित्वात आहेत ते हे फक्त काही लोकांमुळे मीडियाला माहिती होतं। नाहीतर कितीतरी लोक समाजासाठी चांगल्या गोष्टी करतात, अगदी आपलं घरदार विकून करतात, पण तरीही त्यांची जाणीव समाजाला नसते। कित्येक जण तर अशा लोकांसाठी काहीतरी करतच असतात, त्याची जाणीव समाजाला नसते। आजी सुद्धा तशीच होती, तिचं काम समाजाच्या इतर घटकांना समजलंही नसतं। जर ती एका राजकारणी कुटुंबाचा भाग नसती, तिची कितीतरी कामं अजूनही माहिती नव्हती।
घरातल्या या दोन टोकांच्या लोकांचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्यामुळे राजकारण आणि समाजकारण रक्तातच भिनलं होतं. कदाचित त्यामुळेच श्रीमंतीचा ॲटिट्यूड होता, पण गरिबीची लाज होत नव्हती. दोन्ही लोकांमध्ये मिळून मिसळून राहायला जमत होतं त्यांच्या कुटुंबातील सर्वच मुलांना. पण हे सर्व कितीही चांगलं असलं तरीही त्याची दुसरी बाजू होती, ती फक्त त्यांनाच माहिती होती. ती म्हणजे त्यांच्यावर असलेलं लोकांचं लक्ष. लोकांचं लक्ष कायमच असायचं त्यांच्याकडे. घराच्या बाहेर पडल्यावर ते कसे वागतात, कसे बोलतात, कोणाशी बोलतात, यावरून त्यांना फक्त आणि फक्त जज केलं जात नव्हतं, तर त्याचा परिणाम आजोबांच्या राजकारणावर आणि त्याचबरोबर आजींच्या समाजसेवेवर होत असे. लहान असताना कितीतरी वेळा त्यांनी ते ऐकलं होतं. शाळेत असताना कधी त्यांची भांडणं झाली तरी समोरच्या मुलाचे पालक येऊन लगेचच विचारांच्या वरून ऐकवायचे. आजी समाजसेविका आहे, लोकांना शिकवतात, पण घरच्या मुलावर कसले संस्कार केले आहेत ते दिसतंय. तर काही लोक आजोबाबद्दल सुद्धा बोलायचे. राजकारण्यांची मुलं ही अशीच बिघडलेली असतात, एक ना अनेक गोष्टी. आजपर्यंत आजी आजोबांच्या समोर कोणी असं बोलायची हिंमतच केली नव्हती, पण मुलांसमोर असं बोललं गेलं होतं आणि तेच त्या मुलांच्या मनावर कोरलं गेलं होतं. बाकी सर्व मुलं त्यांना हवं तसं मस्ती करायची, भांडायची, पण या सर्वांवर मात्र नेहमीच एक अंकुश असायचा. त्यांची मस्ती सुद्धा नेहमीच राजकारण आणि समाजसेवक या मोजपट्टीत मोजली जायची. त्यांचे कितीतरी मित्र हे फक्त आणि फक्त राजकारणी कुटुंबाला बिलॉंग करतात म्हणून असायचे आणि त्यातले कितीतरी त्यांचं काम काढून घ्यायचे. कदाचित अजूनही घेत होते. हे सर्व बघतच तर तो लहानाचा मोठा झालेला आणि त्यामुळे राजकारणाचा आणि काही अंशी समाजसेवेचा सुद्धा मनात राग होता. त्याचप्रमाणे हे मत कुणालचं सुद्धा होतं. त्यामुळे तर राजकारण आणि समाजसेवा हे दोन्ही मार्ग सोडून कुणालने आणि त्या पाठोपाठ प्रथमेशने बिझनेसचा मार्ग सुद्धा निवडला होता. राजकारण आणि त्याचबरोबर समाजसेवा करत असले तरी मात्र त्यांची मूळ ओळख ही बिझनेसमॅन म्हणूनच होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या समाजसेवेला आणि त्याचबरोबर राजकारणाला बिझनेसचा एक भाग म्हणूनच बघितलं जायचं आणि हे त्या दोघांनाही मान्य होतं. पिया गेल्यावर प्रथमेश त्याच्या विचारातच हरवलेला होता. निस्वार्थ आणि कशीही मस्ती फक्त आणि फक्त त्यांच्या घरातच चालायची. बाहेर फ्रेंड सर्कल होता, पण हवी तशी मस्ती फक्त आणि फक्त घरातच. किंवा एखादा दुसरा मित्र हे खरंच त्यांच्यासोबत निस्वार्थपणे होते. पियासोबत तो म्हणूनच तर बोलण्याचा प्रयत्न करत होता. तिच्यासोबत झालेली भांडण आणि त्याला नेहमीच बालिशपणाची वाटायची, पण तरीही सुखावून जायचा. पण पिया मात्र त्याच्याशी बोलायला सुद्धा तयार नव्हती आणि आता तिच्यानं बोलण्यामागचं खरं कारण समजल्यावर त्याला पुन्हा आपल्या मोहिते असल्याचा आणि राजकारणी फॅमिलीचा भाग असल्याचा राग सुद्धा येऊ लागला होता. आणि आजी राजकारण घरात येऊ देत नव्हती, पण कितीही नाकारलं तरी राजकारणाचा परिणाम हा त्यांच्यावर होतच होता. त्यांच्या आवडीनिवडीवर होत होता, त्यांच्या जगण्याच्या लाईफस्टाईलवर सुद्धा होत होता. पण तो इतक्या मोठ्या लेवलवर असेल हे प्रथमेशला मात्र कधीच वाटलं नव्हतं, कारण तो लहान होता. एवढाही काही मोठा झाला नव्हता की तो जसा कुणाल मुरलेला आहे तसा तो मुरला नव्हता. थोडा वेळ तो तिकडे बसून ऑफिसला निघून गेला. प्रथमेशच्या केबिनमध्ये टिफिन आला आहे, खाऊन घे. पियाच्या कानावर फोनवर मेसेज झळकला आणि तिचे डोळेच मोठे झाले. गालावर हसू आलं. टिफिन मी विसरली होती म्हणून बाहेरून खाऊन आली की, आणि आता परत खायचंय. दुसऱ्या क्षणी गालावरचं हसू जाऊन काहीशी निराशा झाली ती. पण आता नाही का सांगायचं या विचाराने भीती सुद्धा वाटत होती. प्रथमेश सर दरवाजा नॉक करून ती आत निघून गेली. बरं झालं वहिनी तू आलीस, आता तुलाच बोलवणार होतो मी, चल लंच करूया. प्रथमेशने पिऊनला फोन लावत सांगितले. ते मी बाहेरूनच खाऊन आली आहे. खाली मान घालतच ती हळूच पुटपुटली. काय हे दादाला माहिती आहे का, त्याने विचारलं. तसं त्याने नकारार्थी मान हलवली. जे काही आहे ते दादाला सांगा, मी ओरडा खाणार नाही. प्रथमेश बोलतच होता की कुणाल तिकडे आला. ते बघून दोघांना भीतीच वाटलेली. ते टिफिन विसरली म्हणून मी बाहेर खाऊन आलेली. कुणालला बघताच पियाने पटकन सांगून टाकलं. व्हेरी गुड, पण काय आहे ना, मला जेवण वाया गेलेलं आवडत नाही, सो हे तुलाच खावं लागणार आहे. कुणाल मात्र तिच्या समोर येतच खुर्चीवर निवांत बसत म्हणाला होता. कुणाल सर, पण पिया बारीक तोंड करूनच बोलली. हे सर्व पॅक कर आणि बाहेर रस्त्यावर जे उपाशीपोटी बसले
आहेत ना त्यांना देऊन ये. उद्यापासून टिफिन रोजच येत जाईल. कुणालने उठून ब्लेझर ठीक करतच सांगितलं. मी बबनला सांगतो. कुणालची सवय माहिती होती म्हणून प्रथमेश मध्येच बोलला. तिच्या प्लेटमधलं वेस्ट होत आहे सो तीच देईल, कुणालने जाता जाता सांगितलं आणि तसाच तो निघून गेला. पिया प्रथमेशकडे बघतच होती. सॉरी वहिनी, तुला जावं लागेल. एक काम करतो, मी तुझ्यासोबत निकिताला सुद्धा पाठवतो, म्हणजे तुला जास्त भटकायला लागणार नाही, प्रथमेशने सांगितलं. तसं तिने मानस डोलावली. काळ्या हिटलर कुठला, काय झालं असतं जर पिऊन घेऊन गेला असता तर. मनातच चरफडत ती प्रथमेशच्या केबिनमधून बाहेर पडली होती. चल तुला दाखवतो, मागच्या गल्लीत खूप जण तसे भेटतील, निदान एकाचं तरी ह्याने पोट भरेल. पिया आणि मागोमाग प्रथमेश बाहेर आला. तसं कुणाल थोडं मागे येतच बोलला. कुणालचं ऐकून प्रथमेश हसतच आपल्या केबिनमध्ये परत गेला होता. सर्व कपल दुपारच्या वेळेत लंचला ऑफिसमधून बाहेर पडतात आणि त्याचबरोबर आम्ही आहोत अन्न वाया जाऊ नये म्हणून एका उपाशी माणसाच्या शोधात बाहेर पडत आहोत. आज अजबच आहे. पुन्हा एकदा पियाने मनातच डोळे फिरवत ती त्याच्या मागोमाग चालली होती. कुणाल होता म्हणून तिला कोणी काही विचारलेलं नव्हतं. संध्याकाळी घरी सर्वच गोंधळ चालू होता. उद्या कुणालच्या ऑफिसमध्ये ख्रिसमसची पार्टी असणार होती. डिनर झाल्यावर टेरेसवर सर्वांच्याच प्लॅनिंगला उधाण आलेलं होतं. तेच कितीतरी वेळा ऐकून प्रथमेश आणि त्याचबरोबर केतन आणि कार्तिकी कंटाळलेले होते, पण काही इलाज नव्हता. त्यामुळे त्या तिघांची बाजूला वेगळ्याच टॉपिकवर चर्चा चालू होती. ए वहिनी, कायाला इथेच बोलव, म्हणजे आपल्यासोबत तयार होऊन ती सुद्धा आपल्यासोबत पार्टीला सुद्धा येईल, स्नेहाने सांगितलं. स्नेहाताई ती पार्टीला येणार नाही, पियाने कसनूचं हसत सांगितलं होतं. का येणार नाही ती, स्नेहाने विचारण्याआधीच तिकडे नुकताच येत असलेल्या कुणालने विचारले. दादा तू कधी आलास, आज चक्क निवांत. तारा आणि रिद्धीने पियावर नजर टाकतच त्याला आखो मे चिडवलं होतं. अपेक्षेप्रमाणे त्याचे वटारलेले डोळे त्यांना बघायला मिळालेले होते. ते पियाला काय सांगावं ते कळत नव्हतं. आजच सकाळी काया आणि प्रथमेशची झालेली भेट कायाने पियाला सांगितलेली. दुपारी दी मगाशी प्रथमेश कॉलेजमध्ये आला होता. कॉलेजमधून ऑफिसला जाताना पियाने कायाला कॉल केलेला, तेव्हा तिने सर्व काही सांगितलं होतं. कायाने सकाळी असं अचानकच फोन ठेवल्याने पिया मात्र थोडीशी टेन्शनमध्ये होती. म्हणूनच कॉलेजमधून सुटल्यावर तिने लगेचच कायाला कॉल केलेला. काया बोल, काय बोलला, पियाने काळजीनेच विचारलं. तेव्हा कायाने त्यांच्यात झालेलं बोलणं तिला सांगितलं. काया, तुला खरंच वाटतं ते समजल्यावर तो तुला भेटणं बंद करेल? हे बघ, कदाचित आपण जसा अंदाज लावतोय तसं नसेल. ते त्या दिवशी भांडण तसं झालं म्हणून चिडवत असतील फक्त, बाकी काही नाही. पिया काहीसा अंदाज लावतच बोलली होती. असू दे, असूही शकतं तसं, पण मला ना एकाही मोहितेसोबत काही संबंध ठेवायचा नाही. खूप डोक्यात गेले आहे ते माझ्या. काया काहीसं चिडूनच बोलत होती. काया, पियाने सूर लावलेला. तू गप्प बस ग, तू चुकून मोहिते झाली आहेस आणि तसंही अजून तू जादवच लावतेस, त्यामुळे मी तुझ्यासमोर मोहितेंना काही बोललं तरी चालणार आहे तुला. तू मध्ये बोलायचं नाहीस. काया चिडूनच बोलते, ज्यावर पियाने फक्त ओके इतकाच रिप्लाय दिलेला असतो. तिला सुद्धा आता कायाची बाजू घेऊन बोलता येत नसतं किंवा तिला समजवता येत नसतं. मी ना एका मोहितेशी बोलणारच नाही, जितका संबंध आला तोच खूप आहे, अजून नको, कायाने परत ठामपणे सांगितलं. उद्या पार्टी आहे काया, विसरलीस, पियाने आठवण करून दिली. तसं ती अजूनच चिडलेली होती. येणार नाही, आजी विचारतील का नाही येणार, त्यासाठी शॉपिंगला सुद्धा केली आहे, माहिती आहे ना, पियाने पुन्हा आठवण करून दिली. दी, मी नाही येणार म्हणजे नाहीच येणार. तू काहीतरी सांग, मला प्रोजेक्ट आहे, असाइनमेंट आहे, काहीतरी आहे, मी नाही येणार, कायाने पुन्हा वैतागून सांगितलं आणि पियाचं काहीही न ऐकता पुन्हा फोन ठेवून दिला. आता पार्टीच्या नावानेच वैतागलेली काया मात्र तिला आठवली तसा पियाने एक अंदाज गिळला. ती म्हणाली तिला कॉलेजचं काहीतरी काम आहे, त्यामुळे काही जमणार नाही तिला, पियाने सांगितलं. कायाचं नाव ऐकून कान टवकारलेले गेलेले प्रथमेश काहीसं समजून गेलेला होता. अरे यार, कायाला सॅटर्डे संडे पिकनिकला बोलावलं तेव्हाही तिने नकार दिला. रिद्धी वैतागूनच बोलली. मी बोलतो तिच्याशी, कुणालने सांगितलं. तसं पियाने त्याच्याकडे आश्चर्यानेच बघितलं. वा,
काय कॉन्फिडन्स आहे तिच्या नजरेत असे भाव स्पष्ट दिसत होते. कुणालने तिच्यावर नजर टाकून अगदी समोर येऊन बसला होता. कुणाल आल्यामुळे सर्वांच्या उत्साहाला मात्र अजूनच उधाण आलेलं होतं. प्रथमेश, केतन आणि कार्तिक सुद्धा त्यांच्यामध्ये सामील झाले होते. पार्टीत डान्स करण्यासाठी प्रथमेशने तिथेच पियाला विचारलं, त्यामुळे बाकी सगळे कुणालला चिडवतच होते. कुणाल मात्र रागातच पिया आणि प्रथमेशकडे पाहत होता. प्रथमेशने त्याला मुद्दाम चिडवलं होतं आणि अजून नाटकी करतच होता. तू माझी मोठी वहिनी म्हणजे मॉम सारखीच ना, प्रथमेशने विचारलं. तसं तिने हो मध्येच मान हलवली. ओके, मग मॉमच्या मांडीवर डोकं ठेवून मी कधीही झोपू शकतो ना, असं म्हणून प्रथमेश दुसऱ्या क्षणाला तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला सुद्धा. नातं तसं नवीनच होतं, ते रुजायला वेळ लागणारच होता, पण सुरुवात कुठून तरी व्हावीच लागते ना, जी प्रथमेशने केलेली. पिया उगाच गोंधळू नये म्हणून तो आधीच स्पष्टपणे बोलला होता. सर्वांच्या समोरच. त्याला असं करताना पाहून केतन आणि कार्तिक पुढे आले. तिन्ही बाजूंनी तिच्या मांडीवर डोकं ठेवूनच झोपले होते आणि पिया गोंधळून त्यांच्याकडे बघतच राहिली होती. तिघी तर तारा, रिद्धी, स्नेहा त्यांना पाहून खळखळून हसतच होत्या. या सगळ्यात कुणालने तिला डोळे मिचकावूनच जे चालू आहे ते एन्जॉय कर असं सूचित केलं होतं आणि प्रथमेशच्या चिडवण्यावर मुद्दाम तोंड फुगवून स्नेहाच्या मांडीवर डोकं त्याने टेकवलेलं होतं. थंडी वाजत होती, पण त्यांच्या गप्पांना मात्र उधाणच आलं होतं. त्यांचं लक्ष जरी कुठेच नव्हतं तरी त्यांना असं पाहून एक व्यक्ती मात्र पाय आपटतच तिथून निघून गेलेली होती. तर प्रेक्षकांनो, यापुढील कथेचा भाग सुद्धा आपल्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. तिथे जाऊन तुम्ही ते चॅनलवर 1 किंवा 2 कथेचे भाग एन्जॉय करू शकता. भेटूयात कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत